नमस्कार, मी अमरीन खान आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न। कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती प्रलंबित मागण्यांसाठी उद्या तयार करणार मानवी साखळी। आता सविस्तर बातम्या। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथील सूक्ष्मजीव शास्त्र विभागातील विषाणू संशोधन आणि निदान या नवीन प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। सदरील उद्घाटन सोहळा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांच्या उपस्थितीत पार पडला। सदर प्रयोगशाळेस कोविड-19 या साथीच्या आजाराच्या काळात किट्स, कन्झ्युमेबल्स, यंत्रसामुग्री तसेच कंत्राटी मनुष्यबळाची पूर्तता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली। कामगारांना नोकरीची सुरक्षितता नाकारणारे आणि शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारे कायदे रद्द करण्यात यावे याकरिता जनविरोधी धोरणाचा विरोध लाल, भगवा, तिरंगी, निळा अशा वेगवेगळ्या रंगांचा झेंडा असणाऱ्या कामगार संघटना एकत्र येऊन करायला सज्ज झाल्या आहेत। बँक, LIC, BSNL, सर्व सरकारी कार्यालय तसेच खाजगी खात्यातील कर्मचाऱ्यांसहित बालवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी यांच्यासह बांधकाम कामगार, रिक्षा चालक, मोलकरणी, हातगाडीवाले इत्यादी असंघटित कामगार 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रव्यापी आयोजित संपात सहभागी होणार आहेत। 26 तारखेचा भारत बंद याच्यामध्ये हा फक्त कामगारापुरता मर्यादित नाही, तर कामगार विरोधी धोरणं, शेतकरी विरोधी धोरणं, असंघटित कामगार विरोधी धोरणं आणि सर्वसामान्य जनता, मध्यमवर्गीय यांच्या विरोधातली ही सगळी धोरणं आहेत। आणि म्हणून या 26 तारखेच्या बंदमध्ये खरं तर कामगार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतलेलाच आहे, परंतु व्यापाऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे, वकिलांनी सहभागी झालं पाहिजे, डॉक्टरांनी सहभागी झालं पाहिजे, विद्यार्थी युवकांनी सहभागी झालं पाहिजे, शिक्षक प्राध्यापकांनी सहभागी झालं पाहिजे, वस्त्यामधल्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे। कारण जगण्याचे प्रश्न इथून पुढं या धोरणांमुळं अधिक दिवसेदिवस बिकट आणि कठीण होत जाणार आहे। आणि त्या दृष्टीनं औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावरती मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये बाजार समित्या असतील, तहसील ऑफिस असेल, याच्यावरती निदर्शनं केली जाणार आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोकोचा देखील कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होणार आहे। येत्या संविधान दिनी देशभरातील सर्व केंद्रीय कामगार संघटना आणि फेडरेशन जे आहेत कर्मचाऱ्यांचे, हे सर्वजण मिळून देशव्यापी संप करत आहेत। कामगार कायद्यावर संघप्रणित मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने हल्ले सुरू केलेले आहेत, म्हणून हा देशव्यापी संप आहे। तसंच शेतकरी विरोधी जे कायदे झाले 23 सप्टेंबर रोजी, त्या विरोधातही शेती वाचवा, शेतकरी वाचवा, गाव वाचवा, देश वाचवा ही घोषणा घेऊन देशभरातील 250पेक्षा जास्त शेतकरी संघटना 27 नोव्हेंबर रोजी संपावर जात आहेत। म्हणून 26 आणि 27 नोव्हेंबरचा संप या देशातील कामगार आणि शेतकरी, शेतमजूर मिळून संयुक्तपणे या सरकारला जाब विचारणार आहेत। आणि या संपामध्ये सर्व संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांनी, शेतमजुरांनी, रोजगार हमी मजुरांनी, औद्योगिक कामगारांनी, सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही कृती समितीच्या वतीने करत आहोत। केंद्र में बैठी मोदी सरकार मजदूर और किसान विरोधी सरकार है, ये बार बार दिखाई दे रहा है। मजदूर विरोधी कानून पास किए गए, किसान विरोधी कानून पास किए गए, कोरोना का इस्तेमाल देश को बेचने के लिए किया गया, रेल, BSNL,
बैंक, LIC, हमारे एयरपोर्ट, हमारी जो संरक्षण विभाग है, डिफेंस विभाग है, जो मिलिट्री देश की रक्षा करती है, उस मिलिट्री की ज़मीन बेचने का काम ये मोदी सरकार कर रही है और अदानी और अंबानी का घर भरने का काम ये मोदी सरकार कर रही है। और इसलिए हमारा लाल बावटा रिक्शा चालक यूनियन कल का जो 26/11 का देशव्यापी संप है, जो हड़ताल है, उसमें सहभागी होने जा रही है। औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात MIM कडून कुणाल खरात निवडणूक लढत आहेत। यांच्या प्रचारार्थ आज मिल कॉर्नर येथील अलंकार हॉल येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी आणि मजलिसचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कि अगर हम पूरी ताकत के साथ, पूरी ईमानदारी के साथ ये इलेक्शन लड़ते हैं तो कुणाल खरात जैसे लड़के, जो पढ़े लिखे लड़के हैं, जो एक यूनिवर्सिटी के मूवमेंट के साथ जुड़े हुए हैं, तमाम समाज के लोगों के साथ वो जुड़े हुए हैं, तो ऐसे लड़कों को आमदार बनाना कोई दिक्कत की बात नहीं है। ये आप जो सवाल कर रहे हैं ये बिल्कुल सही है कि बिहार के अंदर हमारी पूरी यूनिट वहाँ पर गई थी, क्योंकि बिहार का इलेक्शन जो है वो नेशनल लेवल का एक इलेक्शन था। उसके अंदर कुणाल खरात खुद एज ए जो यहाँ का कैंडिडेट था, उसको भी ये पता था कि मेरे लिए प्राथमिकता जो है कि मैं बिहार के अंदर जाकर इस मूवमेंट के अंदर मैं शामिल हूँ करके। तो वो भी अमौर कॉन्स्टिट्यूएंसी जो थी उसकी जिम्मेदारी कुणाल खरात के पास थी। कई गाँवों के अंदर वो 20 दिन तक कुणाल खरात और उसकी टीम जितनी भी थी वो कैसी जगह के ऊपर रहे बिहार के अंदर। आपको बिहार का इलेक्शन ख़त्म हुआ, हम सब अलग अलग जगहों से एयरपोर्ट के ऊपर आए और वहीं पर यह तय हुआ कि भाई अभी इसकी डेट डिक्लेयर हो चुकी है और हमारे को इलेक्शन उतरना है करके उसमें। तो हम आए औरंगाबाद को, औरंगाबाद में आते ही हमने ये कर डाले है। अब आप जो कह रहे हैं कि आपकी तैयारी नहीं है, हम हर पत्ता थोड़ी इतनी आसानी से खोलने वाले हैं। हमारी तैयारी क्या है ये आपको 2014 में भी तो कहते थे लोग, 2019 में भी तो कहते थे कि इनकी तैयारी क्या है, ये इलेक्शन में कैसा उतर रहे हैं। हाँ, तो इसका मतलब ये नहीं है कि मतलब हम पूरी तरह से ये दावा करके उतर रहे हैं। हम पूरी कोशिश कर रहे हैं। हमने इलेक्शन में जब उतरा था 2014 के अंदर, हमने लोगों को एक नारा दिए थे कि हम पूरी कोशिश करेंगे करके, जीत और हार का जो भी फैसला होगा। अब अगर आप कहेंगे कि नहीं आप कोशिश ही मत करिए, आप घर पे बैठिएगा, साहब वो तो लड़ रहे हैं ना, उनको लड़ने दीजिए ना करके, तो नहीं, हम भी लड़ेंगे। हम देखेंगे कि हमारी स्ट्रेंथ कहाँ पे है। आज नहीं तो कल हमारे को समझ में आएगा कि हमारा पोजीशन कहाँ है, हमको कितना वीकनेस है, कहाँ पे है करके। हमने ये इलेक्शन का निर्णय लेने से पहले हमारे जालना, नांदेड़, बीड़, परभनी जितने भी जिलाध्यक्ष हैं, हमारे स्टूडेंट विंग के मेंबर्स हैं, उनको बुला के एक मीटिंग उनके साथ लिए और सबसे राय मशवरा लिए कि भाई हम ये इलेक्शन लड़ना चाह रहे हैं, आप इसके अंदर काम करेंगे, आप इसके अंदर मेहनत करेंगे। ये सब ने इत्तेफाक राय से बताया कि साहब हम पूरा करेंगे करके। और सिर्फ पूरा करेंगे नहीं, उनको ये भी बता दिया गया है कि जहाँ पर जिस ज़िले से अगर कम वोटिंग आएगी तो उनके ऊपर भी एक्शन होगा। ऐसा नहीं है कि मैं पद लेके बैठ गया हूँ और मैं मैं जिला अध्यक्ष हो गया हूँ और अब मैंने इलेक्शन लड़ाओ मत लड़ाओ करके। उनको लिस्ट दे दी गई है कि बीड़ के अंदर इतने वोटर्स हैं, जालना में इतने वोटर्स हैं। अब आपका काम है आप वहाँ पर कितनी ताकद करके लड़ाएंगे करके। हाँ, जो काम करेगा वो मजलिस के साथ रहेगा, जो नहीं काम करेगा वो घर पे बैठेगा। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। घरगुती उपयोगाच्या वस्तू कुठून आणायचे, रोजचे टेन्शन आता होणार नेहमीसाठी दूर। हो बकेट तुमच्या सेवेसाठी सुरू झाले आहे। या एकाच दालनात उच्च प्रतीच्या सर्व वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याही योग्य किमतीत। मग विचार कसला करता, चला तर मग प्रत्यक्ष भेट देऊनच वस्तूंच्या गुणवत्तेची खात्री करूया। आमचा पत्ता केशर सुपरमार्केट, छावनी, नेहरू पुतळ्याजवळ, औरंगाबाद। छावनी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आह्वान, छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि छावनी परिषद में जमा कराए। अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी। वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 024023
3708006 और 7722026840. हेच आमचे एकमेव ध्येय. अंबर गॅस एजन्सीमध्ये व्हॉट्सअपद्वारे गॅस बुकिंगची सुविधा, ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईन पेमेंट करण्याची ही सुविधा. भारत पेट्रोलियमच्या नंबरवर ऑनलाईन बुकिंग करा, तेही घरी बसूनच. गुगल पेमेंट, पेटीएम, फोनपे, अमेझॉन या सर्वांद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची ही सुविधा उपलब्ध. स्टे होम, स्टे सेफ. आमचा पत्ता अंबर गॅस एजन्सी, एअरपोस्ट ऑफिस, जुना बाजार, औरंगाबाद. नमस्कार. भारत पेट्रोलियम आणि अंबर गॅसचे मी ग्राहक असून त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून गॅस बुकिंग आणि त्यानंतर गॅस घरी आल्याच्या नंतर कॅश पेमेंट न देता ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमाचा हा आम्हाला खूप फायदा होतोय. त्याच्यासाठी अंबर गॅसचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मी भारत पेट्रोलियम अंबर गॅस एजन्सीची ग्राहक असून व्हॉट्सअप बुकिंग आणि ऑनलाईन पेमेंटची उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत पेट्रोलियमचे मी खूप खूप आभारी आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सध्या शहरात थंडी वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढू नये याकरिता महानगरपालिका सज्जच आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत आपली जबाबदारी उचललेली आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत्या क्रमात दिसत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 16 कोविड सेंटर कार्यरत आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली. साधारण 45 ते 50 मॅक्झिमम प्लस मायनस 5-10 अशी संख्या होती. पण आता दिवाळीनंतर जर का बघितलं या 4-5 दिवसापासून तर ती संख्या वाढत 95-96-150 पर्यंत आता आलेली आहे. जिल्ह्याशी तर 177 वगैरेच्या पुढे गेलेली आहे. यावरनं आपल्याला हेच दिसून येते की जर का लोकांची मुवमेंट वाढली आणि जे नियमाचं आपण पालन केलं नाही, गर्दी केली, अनावश्यक गर्दी, मास्कचा वापर न करणे किंवा फ्रिक्वेंट हँड वॉशिंग या जर नाही आपण सांभाळलं तर हा व्हायरस निश्चितच पसरतो आहे, ट्रान्समिशन वाढतं आहे त्याचं. तर हे सगळं आपल्या वर्तणुकीवरच अवलंबून आहे, करोनाला कसं थोपवायचं आणि कसं थांबवायचं. आताचे सध्याचं जे वातावरण आहे की थंडीचे टेम्परेचर कमी होतं आहे, थंडी वाढती आहे, कोरडं वातावरण हे या व्हायरसच्या वाढीला पोषक आहे सगळं. त्यामुळे तशीही वाढ व्हायरसची जास्त होणार आहे या प्रमाणात. आणि आपण जर का थोडंसं दुर्लक्ष केलं, बेजबाबदार वर्तणूक आपल्या सर्वांकडून झाली तर निश्चितच त्याला ट्रान्समिशन वाढेल त्याचं. आणि हे थांबवणं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. जितक्या लवकरात लवकर आता बरेच असंही दिसून येते की लक्षणं आल्यानंतर घरीच उपचार करतात किंवा जवळच्या एखाद्या डॉक्टरला दाखवून त्याचा इलाज करतात. 2-4-5 दिवस घरीच थांबतात आणि मग नंतर जर आजाराचा त्रास वाढल्यावर ते दवाखान्यात जाऊन टेस्ट करतात. तर या ज्या कालावधी 4-5 दिवसामध्ये जर का तो करोनामुळे असेल तर तो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तीव्रता निर्माण होते, लंग्समध्ये चेंजेस होतात आणि नंतर मग उपचाराला तो तसे रुग्ण आपल्याला उपचाराला रिस्पॉन्स देत नाहीत. मग ते जास्तीत जास्त अजून त्यांची तब्येत खालावत जाते. तर यासाठी आपण लवकरात लवकर लक्षणं आली की न घाबरता येऊन चाचणी करावी. आपण होम आयसोलेशन्स पण अलाव केलेले आहेत, आमच्या CCC पण आहेत.
लवकरात लवकर तपासणी करून जर पॉझिटिव्ह असेल तर आयसोलेट व्हायला पाहिजे आणि आपलं स्वतःचं रक्षण आणि आपल्या घरच्या कुटुंबियाच्या आसपासचं रक्षण करणं हे आपल्या हातात आहे. लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, जबाबदारीने वागावं. मास्क अगदी नियमित घातलाच पाहिजे बाहेर जाताना. जे फिजिकल डिस्टन्सिंग आहे ते पण नियम पाळलेच पाहिजेत आणि लवकरात लवकर चाचणी करून आपली तपासणी करून घ्या. औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूच्या गट नंबर 340 अण्णाभाऊ साठे नगर येथे राहणाऱ्या लोकांनी आपापल्या ताब्यात असलेल्या स्वतःच्या घरांबाबत मालकी हक्क देण्यासंबंधी मागील काही काळांपासून सतत सरकार दरबारी हजेरी लावून उपोषणे आंदोलने करूनही हाती काही न आल्याने 8 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनानुसार आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे नगरवासियांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. रमाई आवास योजना आणि 340 गटामध्ये पाण्याची टाकी ही काम थांबलेले ते काम सुरू करण्यात यावं यासाठी आम्ही या आंदोलनासाठी आमरण उपोषण करत आहोत. आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली पण आम्हाला लेखी आश्वासन मिळालं, परंतु ठोस असं काही न मिळाल्यामुळं आम्हाला हे शेवटचं आता आमरण उपोषण करायचं आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही ही आमची भूमिका ठाम आहे. कोणता एरिया? अण्णाभाऊ साठे नगर, वाळुंजी वाळूजी. गट नंबर 340. काय नाव? हां, नाव सांगा तुम्ही. अशोक यादव श्रीखंडे. किती वर्षापासून ते प्रॉब्लेम आहे? 30 वर्षापासून. 30 वर्षापासून. 30 वर्षापासून आम्हाला शासनाने रस्ते सुविधा दिल्या, ड्रेनेज लाईन दिली, पाणी दिलं, परंतु शुद्ध पाणी नसल्यामुळं आम्हाला पाणी टाकी नसल्यामुळे ते शुद्ध पाणी मिळत नाही. तर पाण्याचाही प्रश्न आम्हाला गंभीर आहे आणि घरकुल आणि मालकी हक्क तरी आमचे आंदोलनं करून आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही. तरी कृपया प्रशासनाने आमची दखल घ्यावी, अन्यथा आम्ही या ठिकाणी जागेहून आणणार नाही. आमरण उपोषण आमचं शेवटचं उपोषण आहे. मार्च महिन्यापासून प्रत्येकजण कोरोनाच्या कामात त्रस्तच आहे. वाढलेली कोरोनाची साथ आता नियंत्रणात दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती निवळताच अधिकारी कर्मचारी यांची क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषदेच्या वतीने डिसेंबरमध्ये घेण्यात येईल अशी माहिती प्रदीप राठोड, सचिव जिल्हा शाखा औरंगाबाद यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली. जिल्हा परिषदेमध्ये मागील कित्येक वर्षापासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धा या दुर्दैवाने काही ना काही कारणामुळे होत नव्हत्या. काही बऱ्याच वर्षापासून या स्पर्धा तशाच प्रलंबित होत्या. परंतु आता मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मंगेश गोंदवले साहेबांनी या क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत फार अतिशय उत्सुकता दर्शवलेली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये क्रीडा स्पर्धा घेण्याचं त्यांचं मानस आहे. त्या अनुषंगाने तयारी सुरू झालेली आहे. त्याचं नियोजन सुद्धा आता करण्याची तयारी सुरू झालेली आहे. तिन्ही मैदानं नुकतेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी तपासणी केलेली आहे आणि या स्पर्धा आता डिसेंबरमध्ये होणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा अवगत करण्यात आलेलं आहे. लवकरच याबाबतची तारीख आणि स्पर्धेचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आम्हा क्रीडाप्रेमींना याबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे खूप आभार मानावेसे वाटते आणि याबद्दल सगळ्यांमध्ये आनंदाची एक भावना आहे. क्रीडापटूंमध्ये, क्रीडा गेम खेळणाऱ्यांमध्ये. तर सगळ्यांची ही अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. कोणत्या क्रीडा स्पर्धा होणार? यामध्ये सर्व मैदानी क्रीडा स्पर्धा व क्रिकेट स्पर्धा, ज्यामध्ये कबड्डी होणार आहे, इंडोर गेम होणार आहेत, व्हॉलीबॉल होणार आहेत, त्याच्यानंतर क्रिकेटचे सामने होणार आहेत, त्याच्यानंतर चेस होणार आहे, बॅडमिंटन होणार आहे. मैदानी जेवढ्याही स्पर्धा आहेत त्या सर्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याच्यात महिला व पुरुषांचा सर्वांचा समावेश असणार आहे. वाळूज MIDC कंपनीतून कॉपर वायरचे बंडल चोरी करणाऱ्या टोळीस गजाआड करून हे प्रकरण हाताळताना वाळूज MIDC पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आणखी 2 गुन्हे उघडकीस आणून 4,63,573 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न. कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती प्रलंबित मागण्यांसाठी उद्या तयार करणार मानवी साखळी. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे.